रामकृष्ण हरी. कालच्या क्लासमध्ये आपण राग मिश्र भिंपलास या रागामध्ये एक शांतीब्रह्म एकनाथ महाराज अर्थात एक गवळण त्यांची शिकलो होतो. तर ती गवळण आपण कशी कोणत्या मात्रेतून म्हणायची पाठीमागे बघितलंच आहे. परंतु पेटीवरती वाजवता येत नाही. मग पेटीवरती वाजवायची कशी हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमधून पाहायचं आहे. तरी पेटीवरती कोणते स्वर वाजवायचे कोणते स्वर वाजवायचे नाही, गंधार कोणता आहे, कोमल गंधार कोणता, शुद्ध गंधार कोणता, कोमल निषाद कोणता, शुद्ध निषाद कोणता, हे सर्व नोटेशन आपल्याला या गवळणीचं आपल्याला या व्हिडिओमध्ये अर्थात 2 चरणाचं नोटेशन या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. म्हणून हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका, पुन्हा पुन्हा ऐका आणि त्याचा रियाज करून ते गवळण बसवण्याचा हार्मोनियमवरती बसवण्याचा प्रयत्न करा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर आपल्याला आज शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची एक गवळण आहे, एकमेका गवळणी करीती विचार. या गवळणीवरती आपण जी मिश्र भिंपलास या रागातील चाल शिकलो होतो, तर ती चाल कशी आहे, कशी पेटीवरती वाजवायची याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण याचा आरोह कसा आहे आणि अवरोह कसा आहे हे आपण पाहूयात. तर आरोह नि सा गा मा पा नी सा सा नि धा पा मा ग रे सा. तर हा झाला त्याचा आरोह आणि अवरोह. तर ही पेटीवरती कशी वाजवायची, तर आपण चाल कशी आहे, एकमेका गवळणी करीती विचार. तर याचं नोटेशन असं आहे, रे रे नी नी रे रे ग प ग म ग रे सा सा सा, रे रे नी नी रे रे ग प ग म ग रे नि सा म ग रे सा सा सा, रे रे नी नी रे रे ग प ग म ग रे सा सा सा, एकमेका गवळणी करीती विचार. आता दुसरं कशी ओळ कशी म्हणायची, चोरी करी कान्हा चोरी करी कान्हा नंदाचा कुमार. थांबायचे एक मात्रा, चोरी करी कान्हा चोरी करी कान्हा नंदाचा कुमार. नोटेशन कसं आहे, प प सा सा नी नी प ग ग ग म प ग म, प प सा सा नी नी प ग ग ग म प ग म. एवढं म्हणून ग रे सा, मग घेऊन लगेच काय करायचं, ग रे सा. तर पूर्ण एकदा तुम्हाला म्हणून दाखवतो, प प सा सा नी नी प ग ग ग म प ग म, प प सा सा नी नी प ग ग ग म प ग म, ग रे सा, रे रे नी नी रे रे ग प ग म ग रे सा सा सा. चोरी करी कान्हा चोरी करी कान्हा नंदाचा कुमार, चोरी करी कान्हा चोरी करी कान्हा नंदाचा कुमार. एकमेका गवळणी करीते विचार, एकमेका गवळणी करीते विचार. आता हा गंधार या रागामध्ये नाही, पण तरी देखील आपल्याला तो गायचा आहे. चोरी करी कान्हा चोरी करी कान्हा, तर याला हे शुद्ध गंधार. तर भिंपलास रागाला शुद्ध गंधार आहे, परंतु हा मिश्र भिंपलास असल्यामुळे त्याला हा देखील स्वर म्हणायचा आहे. तर ह्या कोमल गंधार, हा शुद्ध गंधार, हा कोमल निषाद आणि हा शुद्ध निषाद. हे स्वर हे जे कोमल शुद्ध गंधार आणि शुद्ध निषाद हे या रागाला नाहीत, परंतु ते मिश्र असल्यामुळे ह्या दोन्हीही स्वरांचा त्या ठिकाणी उपयोग अर्थात होणार आहे, त्याचा वापर होणार आहे. तर आपण ही स्थायी आणि पहिला अंतरा पाहिला. तर दुसरा अंतरा कसा आहे, नायके वो बाये करुगत काय. त्याचा नोटेशन कसं आहे, रे रे म म प प प ध म म रे ग सा, रे रे म म प प प ध म म रे ग सा, नायके वो बाये करुगत काय, रे रे म म प प प ध म म रे ग सा.
आता दुसऱ्या पद्धतीने कसं म्हणायचं? नायके वो बाये करुगत काये, नायके वो बाये करुगत काये, रे रे मम पा रे रे मम म प सा नि ध पा पद मम रे ग सा, नायके वो बाये रे रे मम म प सा नि ध पा पध मम रे ग सा, रे रे मम म प सा नि ध पा पध मम रे ग सा, नायके वो बाये करुगत काई. तर कसं आहे दोन्ही एकदा तुम्हाला वाजून दाखवतो. नायके वो बाये करुगत काई, नायके वो बाये करुगत काई, रे रे मम पापा पध मम रे ग सा, रे रे मम म प सा नि ध पा पध मम रे ग सा. तर हे असं आहे. तर पुन्हा कसं म्हणायचं? धरू जाता पळून जातो न सापडेची बाई. कसं? धरू जाता पळून जातो न सापडेची बाई, धा ध मम धा 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 मम ध नि स नि रे स नि ध पा. धरू जाता पळून जातो न सापडेची बाई. आणि हे सगळं म्हणून काय? चोरी करी कान्हा चोरी करी कान्हा नंदाचा कुमार, चोरी करी कान्हा चोरी करी कान्हा नंदाचा कुमार, एकमेक गवळणी करीते विचार, एकमेक गवळणी करीते विचार, एकमेक गवळणी करीते विचार. असं सुंदर असं नोटेशन तुमच्या समोर सांगितलेलं आहे. त्याचा बार पुन्हा पुन्हा विचार करायचा आहे. थांबवून पुन्हा पाहायचं स्वर कोणते वाजवलेले आहेत, वहीमध्ये पाहायचं आणि पूर्ण माहिती घेऊन त्याचा रियाज अभ्यास करायचा आणि पोटपेटीवरती वाजवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सर्वांना रामकृष्ण हरी.